सो आता आपण एक्झाम्पल नंबर 6 आणि 7 हे दोन एक्झाम्पल्स आपण आधी पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 6 बघा. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. MNT आणि QRS हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, ते आपण लिहूया. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5 सेंटीमीटर इज 5. म्हणजे अल्टिट्यूडचा अर्थ काय होतो, त्या त्रिकोणाची हाईट, त्या त्रिकोणाची त्या ट्रायंगलची हाईट, उंची. तर हा जो ट्रायंगल आहे MNT, तर T पॉइंट मधून जी हाईट काढलेली आहे, जी उंची काढलेली आहे, जिला आपण H1 म्हटलेलं आहे, तिची लेंथ आहे 5. आणि सिमिलरली ह्या ट्रायंगल मधून S पॉइंट मधून जी हाईट काढलेली आहे, जी अल्टिट्यूड काढलेली आहे, उंची काढलेली आहे, ही H2, तिची लेंथ आहे 9. तर आपल्याला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर मगाशी मी तुम्हाला 1.4 शिकवताना सांगितलं होतं की ज्या वेळेला दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळेला त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये पण असू शकतो किंवा असतो. आणि मग त्याचा इथे आपण उपयोग करणार आहोत की ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS, देअरफॉर एरिया ट्रायंगल MNT अपॉन एरिया ट्रायंगल QRS is equal to H1 square upon H2 square. रिझन लिहायचं. बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार. ठीक आहे. आणि मग आपल्याला त्यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. H1 किती आहे 5, 5 चा स्क्वेअर अपॉन H2 किती आहे 9, सो 9 चा स्क्वेअर, सो 5 चा स्क्वेअर 25, 9 चा स्क्वेअर 81. म्हणजे फायनली एरिया ट्रायंगल MNT अपॉन एरिया ट्रायंगल QRS आलेले आहे 25 अपॉन 81. सो अशा प्रकारे आपण हे काढलेलं आहे. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 6. नाउ वी विल मूव्ह टुवर्ड्स द एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7 पहा. इन फिगर 1.75 A', A', म्हणजे ADC कॉलिनियर आहेत. B', E', म्हणजे BEC हे पण 3 पॉइंट कॉलिनियर आहेत. त्यांनी काही लेंथ आपल्याला दिलेल्या आहेत, जसं की AD 5 आहे, CD 3 आहे, BEX आहे आणि EC जी आहे ती 6.4 मायनस X आहे. तर आपल्याला BE ची लेंथ काढायची, म्हणजे आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे DE जी आहे ती AB ला पॅरलल आहे, समांतर आहे. मग ज्या वेळेला आपण BPT शिकलेलो आहोत, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण शिकलेलो आहोत, मग त्यानुसार CAB हा एक ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे, की ज्यामध्ये DE ही AB ला काय आहे, समांतर आहे, पॅरलल आहे. मग अशा केसमध्ये आपण इथे BPT वापरू शकतो आणि आपण काय लिहू शकतो, देअरफॉर CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB. आणि मग व्हॅल्यूज घालून तिरपा गुणाकार करून क्रॉस मल्टिप्लाय करून आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. मग सगळ्यात पहिले काय लिहायचं की इन ट्रायंगल ABC DE पॅरलल AB, DE पॅरलल AB, therefore CD upon DA is equal to CE upon BE, CE upon BE. रिझन लिहायचं बाय BPT, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि मग व्हॅल्यूज घालायच्या. CD ची व्हॅल्यू 3 अपॉन DA ची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू CE ची व्हॅल्यू 6.4 मायनस X अपॉन X. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 इंटू X 3X. 6.4 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 चौक 20, हातचे गेले 2, 5 7 30 आणि 2 32. मागून एक घर सोडून डेसिमल द्यावा लागेल, कारण डेसिमल नंतर एक अंक आहे म्हणून मागून एक घर सोडून डेसिमल दिला. 32 आले थोडक्यात. हे 6.4 इंटू 5 32 झाले, मायनस 5X. मायनस 5X ला इकडे घ्या, प्लस 5X होतील, इज इक्वल टू 32. 3X प्लस 5X 8X इज इक्वल टू 32. आणि मग X इज इक्वल टू 32 अपॉन 8. 8 एके 8,
8 चौक 32, x इज इक्वल टू 4 आणि x 4 आहे. देअरफॉर x म्हणजेच काय, बीई इज ऑल्सो इक्वल टू 4. सो अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 7 पाहिलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल नंबर 8 बघूया. हा ए पॉइंट आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे आणि या साईडला पी क्यू आर एस. सगळे हे पॅरलल आहेत, एकमेकांना समांतर. बघा, एपी पॅरलल बी क्यू पॅरलल सी आर पॅरलल डीएस, म्हणजे एपी बी क्यू सी आर आणि डीएस हे सगळे एकमेकांना समांतर आहेत. त्यांनी आपल्याला काही लेंथ दिलेल्या आहेत. जसं की बघा, त्यांनी एबी दिलेली आहे 60, बीसी दिलेली आहे 70, सीडी दिलेली आहे 80 आणि पूर्ण पीएस ही दिलेली आहे 280. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय पीक्यू ची लेंथ किती, क्यूआर ची किती आणि आरएस ची किती, हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. म्हणजे आपण जे शिकवतो प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांचा गुणधर्म, तो इथे आपल्याला वापरावा लागणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय लिहिणार, हे आहे एक्झाम्पल नंबर 8. एपी पॅरलल बी क्यू पॅरलल सी आर पॅरलल डीएस. बरोबर आहे. आणि मग काय होईल, देअरफॉर एबी अपॉन पी क्यू, एबी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर इज इक्वल टू सीडी अपॉन आर एस. म्हणजे आपण त्यांचे जे आंतरछेद आहेत, इंटरसेक्शन आहेत, त्यांचे रेशो इक्वल, म्हणजे एबी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर इज इक्वल टू सीडी अपॉन एस आर हे आपण घेतलं. मग आता हे तीनही रेशोज इक्वल आहेत. मग इथे आपण काय करूया, लेट इट बी इक्वल्स टू के. आपण ह्या प्रत्येक रेशोची किंमत के मानूयात, कारण तिन्ही रेशोची किंमत सेमच असणार आहे, तीनही गुणोत्तरांची किंमत समान असणार, ती आपण के मानली. आता किंमत घ्या, एबी किती आहे 60 अपॉन पी क्यू इज इक्वल टू बीसी किती आहे 70 अपॉन क्यू आर इज इक्वल टू सीडी किती आहे 80 अपॉन एस आर इज इक्वल टू के. आता आपला मुख्य उद्देश आहे की आपल्याला के ची किंमत काढायची. मग आपण मागच्या वर्षी 9वी मध्ये एक थेरम शिकलो होतो रेशो आणि प्रपोर्शन मध्ये, बाय थेरम ऑन इक्वल रेशो. आपण जर यांच्या न्यूमरेटरची आणि डिनोमिनेटरची ऍडिशन केली तरी त्याची मूळ किंमत बदलत नाही, मूळ किंमत आहे तीच राहते. द बेसिक व्हॅल्यू रिमेन्स द सेम ऑर द रेशो रिमेन्स द सेम. मग इथे आपण लिहूयात बाय थेरम ऑन इक्वल रेशो समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरची ऍडिशन करायची. 60 प्लस 70 प्लस 80 60 प्लस 70 प्लस 80 अपॉन पी क्यू प्लस क्यू आर प्लस एस आर, पी क्यू प्लस क्यू आर प्लस एस आर इज इक्वल टू के. मग 60 प्लस 70 प्लस 80 किती होतात, तर 80 आणि 70 150 होतात. 150 अधिक 60 210 210 अपॉन आपल्याला या तिघांची ऍडिशन माहिती आहे, तिघांची ऍडिशन किती आहे 280 आहे. मग इथे आपण लिहूया 280 इज इक्वल टू के. पी क्यू प्लस क्यू आर प्लस एस आर, पी क्यू प्लस क्यू आर प्लस एस आर म्हणजे ही पूर्ण लेंथ ती झाली 280. मग 0 0 गेला, 7 भाग जाईल, 7 त्रिक 21 7 चौक 28 म्हणजे के ची व्हॅल्यू आलेली आहे 3/4. आता काय करा, हा एक एक रेशो घ्या इज इक्वल टू के बरोबर. समजा आपण असं घेतलं की 60 अपॉन पी क्यू इज इक्वल टू के. मग 60 अपॉन पी क्यू इज इक्वल टू, आपल्याला के ची व्हॅल्यू माहिती आहे 3/4. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 पी क्यू इज इक्वल टू 6 चौक 24 240 होतील आणि मग पी क्यू इज इक्वल टू 240 अपॉन 3
म्हणजे PQ इज इक्वल टू 3×8=24, 300 PQ आली 80. म्हणजे आपण PQ काढली. आता पुढचा रेशो घ्या. दुसरा काय आहे 70/QR. मग 70/QR इज इक्वल टू K. मग 70/QR इज इक्वल टू 3/4. पुन्हा तेच करायचं आपल्याला. 3 × QR 3QR इज इक्वल टू 728 280. आणि मग QR इज इक्वल टू 280/3. पॉइंट मध्ये उत्तर येईल. QR इज इक्वल टू 3×9 = 27. खाली उरला 1. 3×3 = 9. खाली उरला 1. परत 3×3 = 9. म्हणजे 93.3 ही आली QR ची लेंथ. ठीक आहे. आणि मग आपल्याला 80/SR घ्यायचंय. 80/SR इज इक्वल टू K. म्हणजे 80/SR इज इक्वल टू 3/4. क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल 3SR इज इक्वल टू 8×32 320 होतील. म्हणजे SR इज इक्वल टू 320/3. म्हणजे SR इज इक्वल टू परत क्रॉस मल्टिप्लाय करा. भाग लावा. 3×1 = 3. 3 2 भाग जात नाही म्हणून 0 लिहावा लागेल आधी. मग 20 घ्यावे लागतील. मग 3×18 होतात. खाली उरले 2. परत 3×18 म्हणजे 106.67 ही आली लेंथ ऑफ SR किंवा RS. एकदा उत्तर चेक करते मी बरोबर आलेलं आहे कारण पॉइंट मध्ये आपली उत्तर आलेली आहेत. आपली उत्तरं बरोबर आलेली आहेत. पॉइंट त्यांनी मागे फक्त एवढंच उत्तर दिलंय 280/3 आणि 320/3. आपण त्याचं पॉइंट मध्ये कन्व्हर्जन केले पण त्यांनी काही फरक पडत नाही. तेही उत्तर बरोबर आहे. सो अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 8 सॉल्व्ह केलेलं आहे.